नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. काही वर्षापूर्वीचं राजकारण किंवा राजकारणाचा स्तर आणि आजचं राजकारण याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे हे सगळेच जण मान्य करतात. तो चांगला की वाईट हा पुन्हा एक वेगळा वादाचा चर्चेचा विषय होऊ शकतो. पण राजकारणाबद्दल दिवसेंदिवस सर्वसामान्य माणसाच्या मनातलं कुतूहल, अवेअरनेस, कॉन्शियसनेस अधिक वाढत चाललाय हे आपण नाकारू शकणार नाही. अगदी सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणूस सुद्धा गाव पातळीच्या राजकारणापासून ते देश पातळीच्या राजकारणापर्यंत इंटरेस्ट घेत असतो. दुसरीकडे लोकांच्या अपेक्षा पण वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आता अधिक कार्यशील असणं हे आवश्यक बनलेलं आहे. त्यामुळेच राजकारणात येणं, काम करणं, टिकणं हे आता सोपी गोष्ट राहिलेली नाही आहे. पण तरीसुद्धा कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावरती ज्यांचा मोठा प्रभाव आहे आणि जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणामध्ये जे सक्रियपणे काम करतायत असे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब आज आपल्या सोबत आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. साहेब, सुरुवातीला म्हटलं तसं लोकांच्या अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत. सगळ्या प्रश्नांना सरकारनं उत्तर शोधावं, सरकारनं मार्ग काढावा अशी अपेक्षा असते. त्यामुळं मंत्रीपद ही एक प्रकारे आता काटेरी खुर्ची बनलेली आहे. तुम्ही आता वैद्यकीय शिक्षण मंत्री आहात, जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. तुमचं स्वप्न पालकमंत्रीपदाचं पूर्ण झालेलं आहे. मला तुम्हाला पहिल्यांदा विचारायचं आहे की पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर या जिल्ह्याचे प्रश्न अनेक आहेत, पण त्यातले प्राधान्यानं मी हे प्रश्न सोडवणार असा काही तुम्ही विचार केला होता का? आता आपल्याला माहिती असेल की 25 वर्षे आता मी आमदारकीला होतील. त्यातली जवळजवळ 20 वर्षे, 19 ते 20 वर्षे मी मंत्री आहे. आणि या मंत्रिपदाच्या काळामध्ये अनेक जिल्ह्याची पालकमंत्र्याची जबाबदारी माझ्याकडे आली. त्यामध्ये रत्नागिरी, बुलढाणा, जळगाव, त्यानंतर अहमदनगर. पण माझ्या जिल्ह्याची जबाबदारी आली नव्हती. त्यावेळेला अनेक कारणं होती की संख्या कमी पडली, काही राजकीय समीकरणं बदलली. परंतु यावेळेला मला पालकमंत्रीपदी माझं स्वप्न होतं की बाबा एकदा जिल्ह्याचे इतके वर्ष मंत्री झाल्यानंतर स्वतःचं जिल्हा पालकमंत्री मिळावं ही इच्छा माझी पूर्ण झाली. आता पालकमंत्रीपदाची हे काम हातामध्ये घेत असताना दिवस फार कमी आहेत. 10-11 महिनेच आता शिल्लक राहिलेले आहेत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीला. त्यामुळं आपल्याकडं समस्या जादा आहेत, निधीची कमतरता आहे. तरीसुद्धा पालकमंत्री म्हणून मी काही ठरवलेलं आहे की कोल्हापूर शहराचे आणि जिल्ह्याचे जे विकासासाठी प्रलंबित प्रश्न आहेत त्याला पूर्ण नाही करू शकलो तरी निदान सुरुवात तरी करायची. त्यामध्ये थेट पाईपलाईन हा तर आपलं स्वप्न होतं, ते तर या दिवाळीला पूर्णच होत आहे. कोल्हापूर शहराचे रस्ते चांगले नाहीत, त्यांना निधी देणं. नंतर अंबाबाई मंदिराचा जे आपले सर्वांचं दैवत आहे तो पूर्ण करणं. शाहू जन्मस्थळाचा आणि समाधीस्थळाचा विषय अनेक दिवस प्रलंबित आहे, तो पूर्ण करणं. ज्योतिबाचा आराखडा तयार ज्योतिबाचा करणं. हे अनेक जे प्रलंबित प्रश्न आहेत, पंचगंगा प्रदूषण आहे, ह्या सगळ्या प्रश्नाला जास्तीत जास्त पद्धतीनं मी दर आठवड्याला याबद्दल बैठक घेतो, आढावा घेतो आणि जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल आणि कामं मार्गी कशी लावता येईल त्याचा प्रयत्न आपण करतो. विशेषतः आपल्याकडं केंद्रीय पुरातत्व खात्याकडं अनेक गड किल्ले आहेत. विशेषतः त्यासाठी आता श्रीपाद नाईक साहेब या देशाचे त्या खात्याचे मंत्री आहेत. जो 1000 कोटीचा आराखडा आम्ही तयार करून त्यांना देतो आहे. त्यामध्ये पन्हाळगड आहे, विशाळगड आहे, त्यानंतर रांगणा, भुदरगड किल्ला, हे सगळे किल्ले आहेत. त्यानंतर महालक्ष्मी देवालय आहे, त्यानंतर ज्योतिबा देवालय आहे. ह्यासाठी जास्तीत जास्त निधी आणणं आणि ते गोव्याचे असल्यामुळे थोडीशी आपली आणि त्यांची नाळ जुळलेली आहे. मला वाटतं निश्चितपणे ते आपल्याला सहकार्य करतील आणि कधी ना इतका निधी आपल्या या सगळ्या पुरातत्व खात्याकडं असलेल्या या सगळ्या गड किल्ल्यांना आणि देवालयांना मिळेल. तुम्ही आता बोलताना थेट पाईपलाईन योजनेचा उल्लेख केलात. कोल्हापूरकरांच्या दृष्टीनं अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. सातत्यानं त्याला तारीख पे तारीख, मुहूर्तावरती मुहूर्त मिळत आहेत. तुम्ही आता म्हणताय दिवाळीपर्यंत होईल, पण दिवाळीपर्यंत चाचणी होईल, प्रत्यक्ष पाणी कधी मिळेल हे अजूनही सांगता येत नाही आहे, अशी एक परिस्थिती आहे असं सांगितलं जाते. दुसरीकडं जरी थेट पाईपलाईन योजना सुरू झाली तरी यापूर्वी अस्तित्वात असलेल्या आपल्या बालिंगा, शिंगणापूर या ज्या काही जुन्या योजना आहेत त्या चालू ठेवणार आहे का? याचं कारण असं की काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना सुरू झाल्यानंतर पुन्हा त्याला गळती लागली
किंवा त्याच्या ज्या पाईप टाकलेल्या आहेत त्या काही ठिकाणी ब्लॅक सॉईलमध्ये टाकलेल्या आहेत, काळ्या मातीत टाकलेल्या आहेत. त्यामुळे पाण्याच्या प्रेशरमुळे त्या पाईपलाईन खरोखर तग धरून राहतील का अशी एक शंका आहे. आणि तिसरा प्रश्न, ज्या ठिकाणी आपण पाणी लिफ्ट करणार आहे तिथं जर काही उद्या टेक्निकल प्रॉब्लेम उद्भवला तर तो दुरुस्त करण्यासाठी जो कालावधी जाईल त्यावेळेला स्टँड बाय काहीतरी यंत्रणा कोल्हापुरात असली पाहिजे. तर त्याचा काही विचार केला आहे? शेंगणापूर, बालिंगा किंवा कळमेची जी योजना आहे ती काय आपण बंद करणार नाही, ते आपल्याला स्टँड बाय चालू ठेवावे लागतील. ओके. आता काळमवाडी धरणातून जे पाणी आपण आणलेलं आहे, आता वास्तविक चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न अनेक म्हणजे आमच्या सरकारमध्ये झाला, युतीच्या काळामध्ये झाला. आता त्या पाण्याची ट्रायल पूर्ण होत आलेली आहे. थोडासा टेक्निकल प्रश्न इलेक्ट्रिक म्हणजे मोटर पंपाचा आणि पॅनेल बोर्डाचा झाला होता, तो आता दूर होईल. दिवाळीला तर पाणी निश्चितपणे येईल याची मला खात्री आहे. आता ते सगळ्या शहराला कसं मिळणार, डिस्ट्रीब्युशन कसं होणार, कारण मुळातच पाणी आता फार मोठी अडचण लोकांची होते, 2-2 दिवस पाणी येत नाही. आणि शहरातल्या अनेक पाईपलाईन अत्यंत जुन्या झालेल्या आहेत, जीर्ण झालेल्या आहेत, त्या वारंवार गळतात, फुटतात. त्यामुळे पाण्याचं डिस्ट्रीब्युशन हा खूप मोठा प्रश्न आहे. आता त्यामध्ये काय झालं की अमृत 1 आणि अमृत 2 हे आपल्या दोन्ही मंजूर झाल्या होत्या. थोडंसं कंत्राटदारांना काम ते केलं नाही म्हणून थोडंसं ते रखडलेलं आहे. मार्चपर्यंत मी आढावा घेतला परवा, तर पाण्याच्या टाक्या 5 उंच आणि ह्या डिस्ट्रीब्युशनचं काम पूर्ण होईल. तोपर्यंत आपण काय केले की IITचे एक HOD या विभागाचे तज्ज्ञ आपण आणून सगळ्याचा सर्वे केला आणि त्यांनी नवीन टेक्नॉलॉजी आहे की समपातळीवर पाणी त्याच दाबानं समदाबानं पोचतं, अशी एक टेक्नॉलॉजी आणलेली आहे. त्याचाही आम्ही अभ्यास केलेला आहे, त्यांनी काही प्रस्ताव दिलेला आहे. त्याचा वापर करून आपण हे पाणी शहरभर कसं पोचवता येईल याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आता एक कळीचा मुद्दा, कळीचा प्रश्न, तो म्हणजे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा. तुम्ही वारंवार सांगताय की हद्दवाढ करणार, शहराला नजीकची जी काही गावं आहेत त्यांना तरी घेणार, पण दुसरीकडं त्यालाही तीव्र विरोध होतोय त्या गावातून. कधीतरी कोल्हापूरसाठी वाईटपणा पत्करून काही ठाम निर्णय घेण्याची वेळ आली असती, पण बहुतेक आजवरच्या सगळ्या नेत्यांनी त्यांची राजकीय सोय बघितली किंवा वाईटपणा कशाला घ्यायचा म्हणून काही प्रश्न सोडवले नाहीत. आता तरी तुम्ही या विषयावरती ठाम भूमिका घेणार आहात का? आता मी जेव्हा पालकमंत्री झालो त्याच वेळा मी घोषणा केली होती की कोल्हापूर महानगरपालिकेची स्थापना झाली त्यावेळेला जेवढं कोल्हापूरची क्षेत्र होतं तेवढं क्षेत्र आहे, 1 इंच आपण हद्दवाढ करू शकलो नाही. या उलट पुण्यामध्ये किंवा ठाण्यामध्ये इथं त्या महानगरपालिकेत जाण्यासाठी शर्यत लागलेली आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अनेक गावं. परंतु आपल्याकडं आपल्याला त्यांचं असं मत आहे की बाबा कर आपल्याला जास्त भरावा लागेल आणि सुविधा मिळणार नाहीत. आता हा गैरसमज आपल्याला दूर करावा लागेल. निदान कोल्हापूर शहराच्या महानगरपालिकेचं ज्या सुविधा घेत आहेत म्हणजे KMT बस असेल, पाणी असेल, ह्या ज्या सुविधा घेत आहेत आणि कोल्हापूर शहराच्या लगत असल्यामुळं जमिनीचे भाव वाढलेले आहेत त्याचाही ते फायदा घेत आहेत. तर ही गावं ही हद्दवाढीत घेतलीच पाहिजेत. मी जाहीर केला की दिवाळीनंतर मी याला हात लावणार आहे, त्या लोकांना विश्वासात घेणार आहे. किती राजकीय जरी याला विरोध झाला तर हा करण्याचा माझा प्रामाणिकपणानं प्रयत्न राहणार आहे. पण दुसरीकडं त्याच वेळेला ज्या लोकांचा विरोध आहे हद्दवाढीला त्यांचं असं म्हणणं आहे की कोल्हापूर महानगरपालिका सध्या अस्तित्वात असलेल्या शहराला पुरेशा सुविधा देऊ शकत नाही आहे. तुम्ही महानगरपालिकेमध्ये सुद्धा इतके वर्ष नेतृत्व करताय, एक प्रकारे हा महानगरपालिकेच्या कारभाराचा पराभव नाही का, अपयश नाही का? ठीक आहे, कारण काय झालेलं आहे की आपल्याला लोकसंख्येच्या मर्यादेमुळं, कारण हद्दवाढ न झाल्यामुळं आपल्याला स्मार्ट सिटी किंवा केंद्र सरकारच्या ज्या योजनांचा लाभ व्हायला पाहिजे होता तो मिळाला नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. आणि तो जर मिळाला असता तर आज पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, नव्या मुंबईमध्ये ज्या सुविधा प्राप्त झाल्या, मग त्या सेवरेजबद्दल असतील, घनकचऱ्याबद्दलच्या असतील किंवा त्यांचं पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी असेल, ह्या सगळ्याला फार मोठा हातभार लागला. आता मला वाटतं की हद्दवाढ करणं, लोकसंख्या आपली वाढवून दाखवणं आणि आपल्याला त्या केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा घेणं ही फार मोठी आवश्यकता आहे. तरच कोल्हापूर शहर स्मार्ट होऊ शकेल आणि हे करण्यासाठी मी फार प्रामाणिकपणाने प्रयत्न करणार आहे. आणखीन एक प्रश्न सातत्यानं सरकार दरबारी प्रलंबित आहे, तो म्हणजे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा.
कोल्हापूर जिल्ह्यातील उचंगी, सर्फनाला, आंबेओहळ किंवा धामणी असे अनेक प्रकल्प रखडलेले आहेत, कारण तिथल्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन झालेलं नाही आहे. त्यांना ज्या सरकारनं कमिटमेंट केलेल्या होत्या त्या पूर्ण झालेल्या नाही आहेत. जवळपास 2-2.5 दशकं झाली तरी हे प्रश्न असेच आहेत. वारंवार ही मंडळी येतात, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिने रस्त्याच्या कडेला बसलेले असतात. या प्रश्नावरती संवेदनशील रीतीनं, कारण तुमची एक श्रावणबाळ अशी ओळख आहे, तर या लोकांच्या संवेदना समजून घेऊन त्याच्यातनं काही कायमस्वरूपी तोडगा काढणार आहात का वर्षानुवर्ष हे चालू आहे तसंच चक्र? आता ह्याचा फार शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला कृष्णा लवाद तंट्याप्रमाणे जे पाणी आलेलं होतं ते तर फक्त 11 ते 12 टीएमसीच पाणी अडवण्याचं आपण शिल्लक राहिलं होतं. त्यामध्ये ज्या धरणांचा तुम्ही उल्लेख केला, धामणी, सर्पनाला, उचंगी, त्यानंतर आंबेओळ, आता त्यातले 2-3 प्रकल्प तर मार्गी लागलेले आहेत. आंबेओळ पूर्ण झाला, फार थोडं पुनर्वसन शिल्लक राहिलेलं आहे. उचंगी पूर्ण झाला, त्याचंही फार थोडं, मी कालच बैठकीमध्ये आढावा घेतला, राहिलेला आहे. त्यांचं सर्पनाल्याचं आपण त्याचा फार कमी पुनर्वसन शिल्लक राहिलेला आहे. आता राहिले ते धामणीचं. धामणीची काही मी लेटेस्ट माहिती आता घेतली नाही, कारण तो काय आढावा घेतला माझ्या, ते हे सगळे प्रकल्प हे माझ्या मतदारसंघाचे होते. मला धामणीला सुद्धा नवीन आता प्रशासकीय मान्यता सरकारनं दिलेली आहे. वाटतं ते काम लवकर सुरू होईल आणि मला वाटतं कोल्हापूरच्या वाटेला आलेलं हे 12ही टीएमसी पाणी आपण लवकरात लवकर अडवू. पुनर्वसनाचे सगळे प्रश्न आपण निकालात काढत आणलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय की माझ्याकडं 11 महिने जलसंपदा महिन्याचा कार्यभार होता तटकरे साहेबांनी राजीनामा दिल्यानंतर. तर त्यामध्ये माझ्या लक्षामध्ये आलं की जमिनी लाभ क्षेत्रामध्ये मिळणं हे अतिशय दुरापास्त आहे. जमिनी एक काळजाचा तुकडा झाले आहे शेतकऱ्यांच्या, आणि त्यामुळे आपण पॅकेजची योजना आणली आणि फार चांगलं पॅकेज, म्हणजे रेडी रेकरच्या तिप्पट, चौपट, 5पट आपण अतिशय आकर्षक किंमत दिली की जी बाजारभावापेक्षा जास्त ठरली. आणि त्यामुळे हे सगळे जास्त प्रकल्पग्रस्तांनी स्वेच्छा पुनर्वसन केलं, त्यांनी पॅकेज उचललं आणि जमिनी दिल्या. पण याला काही तुम्ही डेडलाईन देणार आहे का? कारण काय होतं, सरकार योजना आखतं पण त्या ब्युरोक्रेसीमध्ये त्या शेवटपर्यंत पोहोचत हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे. धामणी जर सोडलं तर हे 99% प्रश्न मिटलेले आहेत. धामणी प्रश्न थोडा प्रलंबित आहे, मी त्याची काही लेटेस्ट माहिती घेतलेली नाही. आता आणखीन एक तसाच ज्वलंत प्रश्न इचलकरंजीच्या पाण्याचा. इचलकरंजीसाठी राज्य सरकारनं सुळकूड उद्भव योजना मंजूर केली आहे. त्यानुसार इचलकरंजीकरांचं म्हणणं आहे की आम्हाला दूधगंगेतलं पाणी मिळालं पाहिजे. दुसरीकडं कागल तालुक्यातून, तुमच्या मतदारसंघातून किंवा दूधगंगा नदीकाठावरून प्रचंड विरोध होतोय. एकीकडं आपल्या मतदारांना सांभाळायचं तर दुसरीकडं जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून इचलकरंजीकरांना न्याय द्यायचा, अशी कोंडी झाली आहे का तुमची? नाही, यापूर्वी दूधगंगा प्रकल्पातून, काळमवाडी धरणातून जवळजवळ करवीर तालुक्यातल्या, त्यानंतर आपल्या अनेक हातकणंगले तालुक्यातल्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणी दिलेलं आहे. आपला कागल तालुक्यातले लोक हे फार उदार आहेत. आता गैबी बोगदा काढला, 9 टीएमसी पाणी आपण त्यातून सोडलं. यावर्षी झालं काय की पिण्याच्या पाण्याला विरोध आमचे लोक कधीच करणार नाहीत, परंतु ज्या काळमवाडी गळतीच्यामुळं 6 टीएमसी पाणी हे सोडून देण्यात आलं आणि यावेळा पाऊस दुर्दैवाने लांबला, त्यामुळं फार मोठी अडचण शेतकऱ्यांची झाली. नदीला पाणी आलं नाही, जे ऊस होते कालव्यावरचे ते ऊस वाळले. त्यानंतर दत्तवाडसारख्या अनेक गावात नदीमध्ये, दूधगंगा नदीत बोर मारून प्यायला पाणी द्यायला लागलं आणि प्यायला पाणीसुद्धा कमी पडायला लागलं. त्यामुळे लोक हे खवळून उठले की बाबा आमच्या हक्काचं पाणी आपण असं देत बसलो तर आपल्याला पाणी पुढं भविष्यात मिळणार का नाही, ही शंका त्यामध्ये तयार झाली. आणि त्यांनी लोकांनी विरोध करार केला की आधुनिक काळमवाडी गळतीचं प्रशासकीय मान्यता मिळाली 80%. काम व्हायला आणि 2-3 वर्ष लागतील, म्हणजे आपल्याला 2-3 वर्ष हे आपल्याला पाणी कमी मिळणार आहे. त्यामुळे कालही पाटबंधारे खात्याने, जलसंपदा खात्याने एक प्रकटन दिलेलं आहे की कालव्याचं क्षेत्र जरा मर्यादित ठेवा, नदीचं क्षेत्रावर तुम्ही लागण करा जेवढी करायची. म्हणजे इव्हन यावेळेला अशी वेळ आलेली आहे की कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवड करताना विचार केला पाहिजे किंवा ऊस लागवडीचं क्षेत्र कमी करा असं आवाहन केलेलं आहे. मर्यादित ठेवा, असं ठेवा, असं. पण हे एक प्रकारे शासकीय स्तरावरती अपयश नाही. काय झालं की धरणाची जी गळती आहे ना, हा टेक्निकल प्रश्न आहे. पण इतके वर्ष का प्रलंबित राहिला? तो इतका काही प्रलंबित आहे की त्याला टेक्नॉलॉजी चांगली आणणं आणि करणं यामध्ये 2-3 वर्ष लागला कालावधी कराय. आणि त्यामुळे आता इचलकरंजीचा पिण्याचा जो प्रश्न आहे, पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे त्यांना शुद्ध आणि भरपूर आणि मुबलक पाणी दिलं, ते मी पार पाडणारच. दूधगंगेतनं की पंचगंगेतनं की कृष्णेतनं?
आता त्यांच्याकडे पंचगंगेच आहेत, ते पंचगंगा आणि कृष्णा प्रदूषित आहे. हो आणि मधुरेवाडीला त्यांची कृष्णा आहे. हो मधुरेवाडीची कृष्णेची जी योजना आहे त्यामध्ये काही अडचणी आहेत. त्यातून जिल्हा नियोजन मंडळातून मी निधी देईन, चांगल्या पद्धतीनं आपण ती योजना पूर्ण करू आणि चांगलं पाणी 2 वेळचं मुबलक आणि शुद्ध ही देण्याची जबाबदारी पालकमंत्री माझी आहे, ती मी पार पाडीन. तुम्ही आज हा शब्द देताय जाहीर? 100%. तुम्ही आता DPDCचा जिल्हा नियोजन समितीचा उल्लेख केलात. मला असं वाटतं की पालकमंत्री म्हणून तुम्हाला प्रचंड तारेवरची कसरत करावी लागते, कारण आता ठाकरे गट, शिवसेनेतले 2 गट, राष्ट्रवादीतले 2 गट, काँग्रेस, भाजप या सगळ्यांना बरोबर घेऊन जायचे तुम्हाला एकूणच हे कसरत करावी लागते. DPDCच्या निधीचं काही सूत्र ठरवलेत का? मी ज्या वेळा पालकमंत्री झालो त्याच वेळेला हो तुम्ही जाहीर केलं होतं. तिन्ही पक्षाच्या नेते मंडळींना मी घेऊन बसलो, लोकप्रतिनिधी, त्यांचे अध्यक्ष, आणि त्यांना जे सूत्र राज्यामध्ये समन्वय समितीनं या तिन्ही पक्षाच्या ठरवलेलं आहे त्याप्रमाणे आपण त्याची विभागणी केली आणि तात्काळ आम्ही वाटपही केलं. आपण 30-30-30 आणि 10 विरोधी पक्षाला असं 90% वाटप करून टाकलं. त्यांना कळवण्यात आलं, नगरपालिकेचे ज्यांच्या सत्ता आहेत त्या पदाधिकाऱ्यांना कळवण्यात आलं, जे जिल्हा परिषदेचे आहेत तिथून कळवण्यात आलं, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कळवण्यात आलं. जो आज नियतव्यय आहे त्याचं 100% वाटप करून टाकलं. अच्छा, त्यामुळे तुमच्या दृष्टीने तो विषय आता संपलेला आहे? विषय संपलेला आहे, कुठलीही माझ्यावर तक्रार येणार नाही. आता आपण वैद्यकीय शिक्षण मंत्री आहात राज्याचे. CPR हे आपल्या विभागाच्या अंतर्गत येतं. मुळात CPR मध्ये अशी परिस्थिती आहे की कुठलाही राजकीय नेता उठतो आणि तिथे येऊन आपली राजकीय सामर्थ्य किंवा आपली राजकीय दादागिरी दाखवण्यासाठी CPRचा वापर करतो. त्यामुळे बऱ्याचदा CPR मधली आंदोलनं राजकीय हेतूनं प्रेरित असतात. दुसरीकडे CPRच्या संपूर्ण परिसरामध्ये अनेक अतिक्रमणं वाढत आहेत. तिथल्या अनेक डॉक्टरांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागतोय. एकदा याच्याबद्दल काही ठोस निर्णय घेणार आहे का? नाही, आता काय झालेलं आहे की जे आता राजकीय आंदोलनं होतील, मी आज विभागाचा मंत्री झाल्यामुळं आणि तेच माझ्या खात्या अंतर्गत असल्यामुळं आता जे आंदोलन करतील मी त्यांना बोलावून घेईन, समजावून सांगेन, आणि यापुढे अशी आंदोलनं मी मंत्री झाल्यानंतरच बंद होतील, म्हणजे झालेलीच आहेत, ते आता होतील असं मला वाटत नाही. आता CPR हे 1885 साली छत्रपती प्रमिलाराजे हे हॉस्पिटल बांधलं गेलं. कैलासवासी खानविलकर साहेबांनी ज्यावेळा सार्वजनिक खाते आरोग्य मंत्री असताना आणि त्याच्यावेळेला वैद्यकीय शिक्षण खाते होतं, त्यावेळी त्यांनी आपलं शासकीय महाविद्यालय मेडिकलचं चालू केलं. पण झालं काय की हेच हॉस्पिटल दाखवून आपण ते महाविद्यालय काढलं, नवीन हॉस्पिटल बांधलं नाही. आता तिथं इतकी अडचण झालेली आहे, ती तर हेरिटेज इमारत आहे आणि तिथं आता नंतर आपण बिल्डिंग बांधत गेलो, तिथं नियोजन राहिलं नाही. त्यामुळे फार तिथं एक विद्यार्थ्यांची शिकण्याची, त्यानंतर त्यांचं बोर्डिंग, त्याच्यानंतर त्यांना स्टडी रूम, त्यांची सगळी सुविधा ही केली. जागा थोडी कमी पडते, जागा कमी पडते. आता आपल्याला शेंडा पार्कमध्ये जी 30 हेक्टर जागा मिळालेली आहे त्यामध्ये माझा असा प्रयत्न आहे, मी जाहीर केलेला आहे की 1100 बेडचं हॉस्पिटल, 600 सामान्य रुग्णांचं, 250 कॅन्सर हॉस्पिटल आणि 250 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, असे 1100. त्यानंतर बेड्सचं, त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, विद्यार्थिनींच्यासाठी हॉस्टेल, स्टडी रूम, असं 1000 कोटीच्या वरचं आपण नियोजन केलेलं आहे. माझा डिसेंबर ते जानेवारी, डिसेंबर बनणंच होतं माझं, परंतु बहुतेक जानेवारीमध्ये होईल. आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना आणून त्यांच्या हस्ते भूमिपूजन करायचं आणि काही कामाचा पूर्ण होत आलेले आहेत त्याचं लोकार्पण करायचं असं ठरवलेलं आहे. त्याशिवाय आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची विस्तारित इमारत बांधलेली आहे आपण आणि खाली लॉबी बांधलेली आहे, त्याचंही उद्घाटन त्यांच्या हस्ते करायचं. आणि एक ते देशाचे सहकार मंत्री आहेत आणि एक सहकार परिषद पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकार किती चांगल्या पद्धतीने चालवतो हे दाखवण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. तुम्ही आता त्याच्या भूमिपूजनाचा साधारणपणे टेंटेटिव्ह डेट सांगितली, तारीख सांगितली, पण बऱ्याचदा होतं काय, भूमिपूजन होतं पण नंतर तो प्रकल्प लांबतो. म्हणजे आपलं क्रीडा संकुल असेल किंवा आता थेट पाईपलाईन योजना असेल, वर्षानुवर्ष ते प्रकल्प सुरू असतात, ते पूर्ण होत नाहीत. मूळ जे काही त्याच्याबद्दल बजेट असतं ते दुप्पट तिप्पट चौपट होतं. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा राजकारणाकडे बघण्याचा किंवा सरकारकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. त्यामुळे या सगळ्याला हे 1100 बेडचं नवीन हॉस्पिटल बांधण्याला काही टाइम लिमिट असणार आहे का? आता तुमच्या एक लक्षात आलं असेल की जेव्हा थेट पाईपलाईन योजना आपण मंजूर केली त्यासाठी मी स्वतः दिल्लीला गेलो होतो. कमलनाथ शहरी विकास मंत्री होते, त्यांच्या मित्रांना घेऊन गेलो मी.
आणि आपण ते मंजूर केलं. ठीक आहे. नंतर पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले, त्याही मंडळींनी काही प्रयत्न केले पैसे द्यायला. अजितदादा पवारने तर इथं शब्द दिला होता, मी जर थेट पाईपलाईनची योजना मंजूर केली नाही तर पवाराची अवलाद सांगणार नाही, असं शासकीय ग्राउंडवर त्यांनी भाषणही केलं होतं. आणि आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं, मी काय एकट्यामुळे झालं असं म्हणणार नाही, ही योजना मार्गी लावली. त्यावेळेला ही 400-450 कोटी 100% तरतूद करून आपण योजना सुरू केली. तुम्ही बघितलं असं थेट पाईपलाईनला कंत्राटदाराच्या अडचणी आल्या किंवा आपल्याला नवीन नवीन खात्याच्या ज्या NOC मिळायला पाहिजे होत्या, मग PWD असेल, रस्ते असतील, टेलिफोन असेल, अनेकाच्या पर्यावरण असेल, तिथं अडचणी आल्या. त्यांना मुदतवाढ द्यावी लागली कंट्रॅक्टला, परंतु निधी नाही म्हणून ती योजना रखडली. एकही दिवस तुम्हाला असं बातमी आलेली सापडणार. आजही पैसे शिल्लक आहे त्याची. म्हणजे आपण 100% तशीच या खात्याचा मंत्री मी आहे, मी 100% तरतूद करूनच हे सगळं काम करीन आणि निधी अभावी हे काम रखडलं आहे असं सांगण्यासाठी वाव राहणार नाही, असा माझा प्रयत्न राहील. होतंय काय की आपली जी सिस्टीम आहे आज फायनान्स आणि वित्त नियोजनची, त्यामध्ये पहिले पैसे खर्च करा, युटिलायझेशन सर्टिफिकेट द्या आणि पुरवणी मागणीमध्ये मागायला या, अशी एक सिस्टीम असते. आणि तेच नेमकं होत नाही. म्हणजे त्याला पैसे येत नाहीत, मग ते युटिलायझेशन सर्टिफिकेट मिळत नाही, त्यासाठी जो फॉलोअप लागतो किंवा पाठपुरावा लागतो तो होत नाही. मग त्यावेळेला वित्त आणि नियोजन ते मंजूर करत नाही, परत त्या पुरवणी मागणी नाही आलं की काम रखडलं आणि रखडत मग त्याची किंमत वाढते, त्याचं इस्टिमेट DSR वाढतो आणि अशा अडचणी तयार होतात. हे तुम्ही म्हणताय ते खरं आहे की अशी अनेक कामं रखडलेली आहेत. आता राजकीय क्षेत्राविषयी आपण बोलूया. अजित पवारांनी जेव्हा राष्ट्रवादीतून बाहेर पडून एक वेगळा स्वतःचा गट तयार केला, त्यावेळेला त्याचे आधीच काही लोकांना त्याची चाहूल लागली होती, कारण अजितदादांची घुसमट होती आहे असं यापूर्वी अनेकदा दिसलं होतं. पण हसन मुश्रीफ साहेब अजितदादांच्या बरोबर शरद पवारांना सोडून बाहेर पडले, हे मात्र कळाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आज तुम्ही आता शिंदे, फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या सरकारमधले मंत्री आहात. कोल्हापूर जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर खरोखर इथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी किंवा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला आपलंसं मानलं आहे का? खरोखर भाजपबरोबर मनोमिलन झालेलं आहे का? नाही, आपला प्रयत्न तसा आहे की बाबा एकत्रपणानं आपल्याला काम जर करायचं असेल, लोकसभा आपल्याला जिंकायची असतील, नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं असेल, हाच आपला हेतू असेल तर सगळ्यांनी एकत्र आणलं पाहिजे काम. माझा तो प्रयत्न आहे, कारण मी आल्या त्यांचं कुठलंही काम माझ्याकडे आले की मी करतो. पण तुमच्या प्रयत्नाला भाजपकडनं प्रतिसाद कसा मिळतो? ते दिलं पाहिजे ना. आता त्यांची जबाबदारी आहे, ते मोठे भाऊ आहेत. बरं, त्यांची जबाबदारी आहे किंवा माझा प्रयत्न तर तसाच आहे आणि माझा स्वभाव आहे की ज्या वेळेला आपण असं करतो त्यावेळेला कधी गद्दारी करायची नाही, त्यांना एकत्र घेऊन जायचं, असा माझा स्वभाव आहे. पण साहेब, आजपर्यंत जर तुमची राजकीय वाटचाल बघितली तर आधी काँग्रेस, मग त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांचे अत्यंत विश्वासू कट्टर कार्यकर्ते म्हणून तुमची ओळख. असं अचानक काय झालं की तुम्हाला शरद पवारांना सोडून भाजपच्या सरकारमध्ये यावं असं वाटलं? सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे की ईडीच्या दबावामुळं तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. काय एकदा खरं सांगा. आता एक लक्षात घ्या, ईडी ही माझ्या ज्या रेड झाली ती जानेवारी महिन्यामध्ये झाली. मी मंत्री झालो 2 जुलैला. म्हणजे जो 7-8 महिने काही झालं नाही, मला न्यायालयाने दिलासा दिलेला होता. म्हणजे या 7-8 महिन्यात काही झालं नाही ईडीचं. आता 2014 पासून जर एक तुम्ही इतिहास तपासला, मला ते अजित पवारांनी 5 जुलै 2023ला ज्यावेळा आम्ही मंत्रिमंडळात गेल्यानंतर 2 तारखेला आम्ही शपथविधी घेतली, 5 तारखेला मुंबईमध्ये मेळावा घेतला, त्यावेळा त्यांनी सविस्तरपणानं ही भूमिका आम्ही का घेतली याचं दिलेलं होतं. की 2014ला पवारसाहेबांनी बाहेरून भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला, त्यानंतर 2017ला काय घडलं, 2019ला काय घडलं, 2022ला कशी चर्चा झाली, 2023ला कसं झालं, ह्याचं एक त्यांनी संपूर्णपणानं इतिहास सांगितला. शेवटच्या 2-3 घटनेचा मी स्वतः साक्षीदार होतो. आणि मग अजित पवारांना सातत्याने पुढं केलं जायचं, भाजपबरोबर चर्चा करायची आणि पुन्हा आपण बॅकआउट व्हायचं. आणि अजित पवारांची जी घुसमट झाली होती आणि त्यांच्या खरोखर अजित पवारांना ह्या पुढं केलं जायचं, त्यामुळे त्यांना एकाकी पडणे म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांच्या मागं उभारण्याचा निर्णय घेतला. पण मग या संदर्भात तुम्ही त्यावेळेला शरद पवार साहेबांशी काही संवाद साधला नाही? अनेक वेळा आम्ही पवार साहेबांना भेटलो, त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न आम्ही केला किंवा अजित पवार शब्द देऊन आलेले आहेत
अनेक वेळा तुम्ही सांगितल्यामुळे ते चर्चेला गेलेले होते, परंतु शेवटी काय व्हायचं की अनेक वेळा निर्णय व्हायचे तर शेवटी बदलले जायचे. पण मग 2019ला जो पहाटेचा शपथविधी झाला होता त्याची कल्पना होती शरद पवार साहेबांना? त्याची कल्पना त्याबद्दल अनेक वेळा आता देवेंद्र फडणवीसांनी पण तुम्हाला माहिती आणि पवार साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे, मला माहिती नव्हतं. अच्छा, पण मग आत्ता एकूण या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला तुम्ही ठरवलं की आपण शिंदे फडणवीस सरकारमध्ये यायचं, अजित पवार गटामध्ये सामील व्हायचं, त्यावेळेला तुम्ही अमुक एक पोर्टफोलिओ पाहिजे असं काही तुम्ही सांगितलेलं होतं का? किंवा कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पाहिजे असं काही सांगितलं होतं? काही सांगितलं नव्हतं आपण. कारण काय की मुळातच 2 पक्ष आधी सत्तेवर होते, कुठली खाती येणार आहेत, कुठली दिली जाणार आहेत ही काय आपल्याला माहिती नव्हती. त्यानंतर पालकमंत्रीपद हे काय शेवटी समजा आता इथं दुसरा कोणतरी मंत्री झाला असता भारतीय जनता पक्षाचा किंवा तर तोही झाला असता पालकमंत्री, परंतु इथं कोणच मंत्री नव्हतं आणि अनेक दिवस पालकमंत्रीपद 3 महिने झाले मंत्रिपदाची शपथ घेऊन ते झालेले नव्हते. आणि त्यामुळं कोल्हापूरला मीच शपथ घेतली असल्यामुळं 2 आमदार आमचे असल्यामुळं साहजिकच मला पालकमंत्रीपद दिलं गेलं. पण मला सांगा की आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सातत्यानं तुमच्यावरती असा आरोप केला जातोय की जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद कमी करण्यामध्ये हसन मुश्रीफ यांचा वाटा आहे, किंबहुना त्यांच्या कारभारामुळेच राष्ट्रवादीची ताकद कमी होत गेली. याच्यावरती तुम्ही काय सांगाल? तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की राष्ट्रवादी हसन मुश्रीफ आणि आम्ही सगळे होतो. म्हणजे मंडिक साहेब होते, बाबासाहेब कुपेकर होते, खानविलकर साहेब होते, दुर्दैवाने खानविलकर साहेब गेले, बाबासाहेब कुपेकर गेले, त्यानंतर मंडलिक साहेब हे गेलेले आहेत. आता त्यांनी सुद्धा लोकसभेच्या वेळेला त्यांना तिकीट दिलं नाही म्हणून त्यांनी हे केलं. आत्ताही माझा दावा आहे गेल्या वेळेला अनेक पक्षांचे एकेकी आमदार निवडून आलेले आहेत, मी नावं घेणार नाही पक्षांची, परंतु राष्ट्रवादीनं कायम 3-2 हा नंबर टिकवलेला आहे. यावेळेला सुद्धा 3रा आमदार हा शिरोळचा आमदार निवडून झाला असता, परंतु आपण राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर आपण आघाडी केली आणि त्यांना ते तिकीट दिल्यामुळं राजेंद्र पाटील यड्रावकरांना बंडखोर म्हणून उभं राहावं लागलं. एक कागल आणि एक गडिंग्लज चंदगड या 2 जागा तर आपण सातत्याने निवडून आणल्या. राधानगरी भद्रगडमध्ये पराभव आपला झाला. 4 आणि 5 जागा या विधानसभेच्या आपल्या निवडूनच येऊ शकतात. आता लोकसभेचं काय झालं की आपल्याला माहिती आहे की यावेळीची परिस्थितीच बदलली, एकदम सगळीच बदलली आहे पूर्ण, म्हणजे कल्पनेच्या पलीकडेच ही राजकीय परिस्थिती. दोन्हीकडे सुद्धा त्यावेळेला शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आले. लोकसभेत होते काय की 6 विधानसभा मतदारसंघ आणि त्यावेळेचं वारं, त्यावेळेची विचारसरणी, त्यावेळेचं एक हे त्याचा फार मोठा पगडा असतो. आता आपल्याला माहिती आहे की संभाजीराजेंना आम्ही तिकीट दिलं, संपूर्ण नेतेमंडळी संभाजीराजेच्या बाजूने होतो, पण चित्र झालं उलटंच. आणि लोकसभा ही कोणाच्या हातात नाही राहत, ही एखाद्या उधळलेल्या घोड्यासारखं काम होऊन बसतं, तर ते आपल्या हातात राहत नाही. कारण विधानसभेमध्ये मात्र त्यानं केलेलं काम, त्याचं आत्तापर्यंत त्यानं केलेलं विकासाची कामं असतील, लोकांचं प्रेम असेल, तर आताच्या फळाप्रमाणे कार्यकर्त्यांना जमवण्याचं काम असेल, ही कामामुळे विधानसभेमध्ये फारसे होत नाही. परंतु लोकसभा ही फारच वेगळी समीकरण उधळलेलं आहे. पण मग आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गट स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार की या तिन्ही पक्षाकडनं युतीचा एक घटक म्हणून लढवणार? लोकसभा आणि विधानसभा ही तिन्ही पक्षाच्या मिळूनच आपण एकत्र लढणार आहोत. म्हणजे मग तुमचं जागा वाटप पण त्यानुसाराच होणार? त्यानुसारच होणार, हे नक्की झालेलं आहे. नक्की झालेलं आहे. पण मग आता कोल्हापूर जिल्हा हा सहकार पंढरी म्हणतो, तर सहकारी क्षेत्रातल्या ज्या निवडणुका आहेत इथं तुमची गोची होत नाही का? उदाहरणार्थ बिद्रीमध्ये आता AY पाटील पण तुमचे कार्यकर्ते आहेत, समर्थक आहेत, आणि KP पाटील पण आहेत. तुम्ही कोणाला पाठिंबा देणार, कोणाच्या बाजूने? AY आणि KP भांडण कुठं आहे? त्यांचे व्यक्तिगत थोडेसे काहीतरी मतभेद असतील, परंतु ते राष्ट्रवादी पक्षामध्ये आहेत. ते तरी माझे अनेक सहकारी आहेत. आज जिल्ह्याच्या सहकार्याच्या राजकारणात मी जो आहे तो AY आणि KP पाटलामुळे आहे. त्यांची समर्थ साथ मला मिळाली. त्यामुळे आम्ही तिघं जरी असलो तरी आमचा आत्मा जरी हे नसेल तर शरीर वेगळे असते तर आत्मा एकच आहे. त्यामुळं तिघांच्यामध्ये काही फारसं मतभेद नाहीत आणि मला नाही वाटत AY पाटील आणि KP पाटला मतभेद येतील आणि दूर होतील. पण मग आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तुम्हाला वाटते की अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीची ताकद संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे की काही मर्यादित मतदारसंघापुरतीच आहे? नाही, बघा, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सगळ्यांना माहिती आहे आपल्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस कुठं आहे, राष्ट्रवादी कुठं आहे, त्यानंतर भाजप कुठं आहे, शिवसेना कुठं आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्या ताकदीचा उपयोग करून आपल्याला काम करावं लागेल.
तुम्हाला वारंवार जेव्हा जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा होते त्यावेळेला हसन मुश्रीफ हे नाव आलेलं असतं, पण तुम्ही प्रत्येक वेळी सांगता की मला लोकसभेमध्ये जाण्यात इंटरेस्ट नाही आहे, मला विधानसभाच लढवायची आहे. काय त्याच्यामागचं? लोकसभा हे तुम्हाला एक प्रमोशन वाटत नाही, काय नेमकं आहे? नाही तसं नाही. अजून माझी मानसिकता ही विधानसभेमध्ये काम करण्याची आहे. मी 1-2 तरी इलेक्शन अजून विधानसभेत लढवणारच. पण आता तुम्ही ज्या भाजप बरोबर आहात त्या भाजपनं जर दुसऱ्या उमेदवाराला पाठबळ द्यायची भूमिका घेतली असेल तर तुम्ही काय करणार तुमच्या आता लोकसभेला कुठे विधानसभा? विधानसभेला तर मी आता स्टँडिंगच आमदार आहे ना. बर, स्टँडिंग आमदारला तिकीट देतातच. पण एकीकडे तुम्ही ज्या सरकारमध्ये सामील आहात त्याच सरकारमधील एक प्रमुख पक्षाचे कार्यकर्ते कागलमध्ये समरजित घाटगे हे तुमचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून आता समोर आलेले आहेत. हा बॅलन्स कसा साधणार आहे तुम्ही? म्हणजे स्टेट लेवलला तुम्ही भाजप बरोबर आहात आणि तुमच्या मतदारसंघामध्ये भाजप बरोबर लढायचं. असं अनेक ठिकाणी होणार आहे. भाजप काय वेगळं लढू शकत नाही आम्ही एकत्र असल्यामुळं. आणि असेल तर मग ते हुवा करतील तर ठीक आहे, ते मैत्रीचा सामना होईल. 25 वर्ष झाल्यानंतर कुणालाही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, त्यामुळे ते लढू शकतात. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आलेल्या बॉलला कसा त्याला प्लेट करायचं हे शिकायचं असेल तर मुश्रीफ साहेबांकडून शिकायचं. आता सध्या जो ज्वलंत प्रश्न होता गेल्या आठवड्यामध्ये तो प्रश्न तात्पुरता तरी निकाली निघालेला आहे, तो म्हणजे मराठा आरक्षणाचा. अतिशय मोठं आंदोलन उभं झालेलं आहे. आता जरांगे पाटील यांनी 2 महिन्याची मुदत सरकारला दिलेली आहे. तुम्हाला स्वतःला असं वाटतं का की 2 महिन्याच्या मुदतीमध्ये हा प्रश्न कायमस्वरूपी कायद्याच्या कसोटीवरती निकालात निघू शकतो? नाही, आता काय झालं आहे की जी समिती नेमली शिंदे समिती, त्या शिंदे समितीने संपूर्ण मराठवाड्याचा निजामकालीन त्यांचं रेकॉर्ड ते मोडीमध्ये उर्दूमध्ये ते सगळं तपासलं आणि मला वाटतं 13,000 काहीतरी अशा लोकांचे म्हणजे अशा कुटुंबांचे कुणबीचे त्यांनी कुणबीचे दाखल्याचे पुरावे दिलेले आहेत. अजूनही काही निघू शकतील. आता उदाहरणार्थ ते एक कुटुंब म्हटल्यानंतर ती वंशावळ आहे. वंशामध्ये 10, 15, 20, 25 असू शकतील. मला वाटते बऱ्याचशाच लोकांचं त्याच्यामध्ये समाधान होईल असं मला वाटतंय. आता सरसकट कुणबी दाखले देता येतात का? ते देता येणार नाही, कारण पुरावे असल्याशिवाय कुणबी दाखले जर दिले तर मग तो टिकणार नाही कोर्टामध्ये. त्याशिवाय ओबीसींच्यावर अन्याय होणार नाही, ही भूमिका सरकारला घ्यावी लागेल. आता सगळ्यात दुसरा एक मार्ग जो आहे, जो सातत्याने मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब सांगतायत की क्युरेटिव्ह पिटिशन आपलं अलाव झालेलं आहे. आणि मराठा समाज हा गेल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये की मागास सिद्ध करण्यामध्ये आम्ही कमी पडलो, ते मागास आम्हाला सिद्ध करावं लागेल. एम्पिरिकल डेटा आपल्याला गोळा करावा लागेल आणि ते पिटिशनमध्ये आपण पुन्हा एकदा ही भूमिका घेऊन सरसकट मराठ्यांना कसं आरक्षण देता येईल यासाठी शासन हे फार मोठे प्रयत्न करेल असं मला वाटतंय. पण मी तुमच्या म्हणण्यानुसार पुढच्या 2 महिन्यामध्ये ही सगळी प्रोसिजर पूर्ण होईल? नाही, पूर्ण करावी लागेल आता, कारण आता आपण पुन्हा एकदा जरांगेने शेवटचं अल्टिमेटम दिलेलं आहे. यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल. आणि एकदा गरीब मराठा समाजाचे तरुण आहेत, ते फार थोडेसे अस्वस्थ आहेत. त्यांना नोकरीमध्ये शिक्षणामध्ये आरक्षण न मिळाल्यामुळं अन्याय होतं ही भावना टोकाला गेलेली आहे. हे शासनाला त्यांना विश्वासात घ्यावा लागेल, दूर करावंच लागेल. आपण एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला तरी पुन्हा अन्य जाती धर्मांच्या आरक्षणाचा मुद्दा येऊ शकतो. धनगर आरक्षणाबद्दल पण तसं होऊ शकतं. ओबीसी आणि मराठ्याबद्दल आपण पहिल्यांदा बोलू. हे कुठल्याही समाजाला अन्याय होणार नाही, त्यांच्या हक्काचं जाणार नाही, हा प्रयत्न शासन करते. पण मग आता हे ओबीसीतनंच आरक्षण द्यावं लागेल? नाही, ज्याला कुणबी दाखले असतील आणि ज्याचं पुरावे असतील ते द्यावे लागतील, ते ओबीसीच आहेत. पण मग दुसरीकडे ओबीसीतनं आरक्षणामध्ये वाटेकरी नकोत असं म्हणणारा पण एक मतप्रवाह गट. कुणबी हा ओबीसी मध्ये आहेच ना, आणि त्याला दाखले मिळाल्यानंतर पुरावे मिळाल्यानंतर त्याला द्यावंच लागेल. पुन्हा बॅक टू पॉलिटिकल. ईडीची कारवाई ही राजकीय षडयंत्र होतं असं आपण म्हणत होता, ते नेमकं कुणाचं होतं असं तुमचं म्हणणं आहे? ठीक आहे, आता ती गोष्ट आता झालं गेलं गंगेला मिळालं, सगळ्या जनतेला माहिती आहे कुणाचं होतं काय होतं. ठीक आहे, परमेश्वराचा गोरगरिबांचा आशीर्वाद होतो, त्यातून आपण सही सलामत सुटलो. परंतु कुणाचंही वाईट करून माणूस मोठा होऊ शकत नाही. वाईटाचं वाईटच होतं आणि अनेक अनुभव आपल्याला आहेत. जिल्हा बँकेचं अतिशय सक्षम आणि समर्थपणे आपण नेतृत्व करत आहे. कधी काही तोट्यात असलेली बँक तुम्ही चांगली चालवून नफ्यात आणलेली आहे. काय मंत्र वापरला तिथं? कुठला मंत्र? मुळात काय झालं होतं की आमची बँक जी मध्ये रिझर्व्ह बँकेनं
सेक्शन 11 खाली जी कारवाई केली ती मुळात चुकीची होती. कारण काय झालं की दत्त आसुर्ले कारखाना हा चालू होता. दरवर्षी तो कर्ज घेत होता, दर फेडत होता, अडचणीत होता, हे खरं आहे. पण ते एके दिवशी अचानकपणाने शासनाने त्याला लिक्विडेशनमध्ये काढलं आणि 80 कोटी आमचं कर्ज होतं. आणि रिझर्व्ह बँकेचा नियम आहे की 80 एकदा लिक्विडेशन काढलं की 100% NPA प्रोव्हिजन करा. 80 कोटी प्रोव्हिजन करणं आपल्यासारख्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला अतिशय अवघड होतं. तोटा निर्माण झाला, निगेटिव्ह नेटवर्क निर्माण झालं आणि सेक्शन 11ची कारवाई झाली. आता माझ्या लक्षात आलं की बा मी ज्यावेळेला पुन्हा निवडणुका झाल्या 5 वर्षांनी, कायदा होता की 5 वर्षच प्रशासक ठेवायचा, नंतर इलेक्शन घेतल्या पाहिजे. नंतर इलेक्शन घेतल्या आणि सगळ्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली की जे जे मोठे थकबाकीदार होते सहकारी संस्था, त्यांना मी सगळ्यांना समजावून सांगितलं बा जोपर्यंत आपली थकबाकी वसूल होणार नाही, जो 134 कोटी संचित तोटा होता, तर तोपर्यंत आपल्याला बँकेला लायसन्सही वाचणार नाही आणि बँक आपल्या ह्याच्यातून बाहेर पडू शकणार नाही. आणि मग अनेकांना समजावून सांगितलं. वन टाईम सेटलमेंटची योजना OTSची आपण आणली. त्यानंतर मी घरोघरी मी संचालक कर्मचारी आम्ही गेलो. काही ठिकाणी थोडंसं जाण्याचा उद्देश काय त्यांचा अपमान करावं, त्यांची बदनामी करावी नव्हता, की काही केल्या हे जर हलणारच नसतील तर वसूल कसा होणार. तर हा दबाव आणायचं, नंतर त्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायची. ह्या आहे ना आपला वसूल झाला. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद होईल, 3च वर्षात आम्ही NPA पूर्णपणानं नील केला आणि जवळजवळ पहिल्याच वर्षी 3 वर्षांनी जवळजवळ 50 कोटी पहिल्यांदा, नंतर 100 कोटी, नंतर 150 कोटी आणि आता 207 कोटी 34 कोटी आपण नफा मिळवला. क्या बात आहे. आपण दरवर्षी आता 25 ते 30 कोटी इन्कम टॅक्स भरतो आपण. नाही म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये अपप्रवृत्ती घुसतायत असं म्हणणाऱ्यांसाठी ही एक चपराक आहे की ज्या पद्धतीनं KDCC बँकेनं आपला कारभार प्रचंड वेगानं सुधारला, बदलून दाखवला, ते खरोखर आदर्शवत उदाहरण आहे. आणि ते त्याचं श्रेय मुश्रीफ साहेब तुम्हालाच जातं. मला एक तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही एकीकडं हे सगळं राजकारण सांभाळत असता, शांतपणे सगळ्या गोष्टीला सामोरं जात असता, पण त्याच वेळेला कोल्हापूर जिल्ह्यातील जी काही राजकीय गटबाजी वाढत चाललेली आहे, यामुळं कुठेतरी आपल्या जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसते असं वाटत नाही. प्रत्येक ठिकाणी श्रेयवाद, प्रत्येक ठिकाणी गटबाजी, एकमेकाच्या आडवं पडायचं, याच्यातून आपला जिल्हा मागं पडतोय. आणि मग म्हटलं जातं की कोल्हापूर जिल्ह्याला आजपर्यंत कोणीही राजकीय गॉडफादर मिळाला नाही की जो खमक्या होता, जो सगळ्यांना पुढं घेऊन जाईल किंवा काही वेळप्रसंगी त्यांना गप्प बसवेल, असा मिळाला नाही. या सगळ्या परिस्थितीत कधी विषण्णता, त्रास होत नाही? मी काय प्रोडी माझी मांडणार नाही. आता मी पालकमंत्री झाल्यानंतर ही जी घटना घडली ते आता फार अभावानं दिसतील तुम्हाला. कारण आता इतका सिनियर म्हणजे जवळजवळ 5-6 वेळा निवडून आलेला, 5 वेळा इतकी वर्षी मंत्री राहिलेला. आता मी कोल्हापूर जिल्ह्याचा एक भूमिपुत्र आहे आणि ही जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझ्यावर आहे. मी पालक आहे. आता सगळ्यांना घेऊन कसं या जिल्ह्याचा विकास करता येईल. आणि ज्यावेळा ठीक आहे राजकीय अभिनिवेश दरवेळा निवडणुकीला आपण करू, परंतु इतर वेळेला अभिनिवेश करण्याची गरज नाही. इतर वेळेला आपण हातात हात घालून जिल्ह्याचा विकास करणं हे काम मला वाटतं मी यशस्वीपणानं पार पाडेल. पण तो बॅलन्स कसा साधताय? म्हणजे गोकुळच्या निवडणुकीमध्ये तुमची भूमिका, राजकीय भूमिका वेगळी असणार, KDCC मध्ये वेगळी असणार, आता इथं तुम्ही ज्या सरकारमध्ये सहभागी आहात तिथली राजकीय आयडिओलॉजी वेगळी आहे. या सगळ्याचा बॅलन्स साधताना तुम्ही परस्पर कॉन्ट्रास्ट वागताय असं वाटत नाही? नाही, सहकार हा भागच वेगळा आहे. बरं, सहकाराचे पूर्णपणानं त्याचं गणित वेगळं आहे. सहकार सभासद कुणाची किती आहेत त्याच्यावर अवलंबून असणार. आता ती गोष्ट पूर्वी घडून गेलेली आहे. आता लोकसभा आणि विधानसभा पुरतं बोलायचं झालं तर मी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्रपणाने आम्ही काम करू आणि या दोन्ही निवडणुकीमध्ये अतिशय यशस्वीपणाने आम्ही काम करू. आणि जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकीत? जिल्हा परिषद, महानगरपालिकेत सुद्धा पक्षीय पातळीवर निवडणुका होतील. बरं, पण मग आजपर्यंतची महानगरपालिकेतली किंवा जिल्हा परिषदेतली तुमची जी राजकीय समीकरणं होती ती आगामी निवडणुकीत बदलतील? आता त्या वेळा दिसेल ना आपल्याला. आज तरी आपल्याला काही ते पद्धतीनंच काम करावं लागेल. मी म्हटलं ना, कुठलाही प्रश्न असू दे, मुश्रीफ साहेब तो व्यवस्थित प्ले करतात. म्हणजे कुठल्याही प्रश्नाला कसं उत्तर द्यायचं याचं शिकायचं तर मुश्रीफ साहेबांकडनं. पण साहेब मला तुम्ही सांगा, इतके वर्ष तुम्ही राजकारणामध्ये आहात, तुम्हाला कोणत्या गोष्टीचा प्रचंड राग येतो, त्रास होतो?
म्हणजे कोणत्या म्हणजे एखादी गोष्ट असते ना की ज्याच्यामुळे आपण डिस्टर्ब होतो की अरे या देशामध्ये हे जोपर्यंत आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये जोपर्यंत ही भावना आहे, ही वृत्ती आहे, तोपर्यंत काही होऊ शकत नाही, असं काही वाटतं का कधी? नाही, मला असं वाटतं किंवा आपल्या देशामध्ये अनेक आपण वर्ष गुन्ह्यागोविंदान राहतो. कधी कधी जातीवाद एवढा उफाळून येणं, ह्या गोष्टी आता परवा काही घटना घडल्या शहरात, त्यामुळे मला सत्ताप येत नाही, परंतु मला वाईट वाटतं की बाई असं होता कामा नये. छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे, आपली समतेची भूमी आहे. शाहू फुले आंबेडकरांचा विचार अनेक वर्ष आपण पाळलेला आहे. सगळ्यांनी एकत्रित जीवन जगलं पाहिजे. आता आपल्यासमोर देशाला 2020लाच आपल्याला महासत्ता बनवायचं होतं, 23ला आपण करू शकलो नाही. आपण एकसंघपणे जर असू, सगळे जाती समाज लोक, तरच देशाचा विकास होणार आहे. एखाद्या समाजाला आपण काहीच केलं नाही आणि त्याचा विकासच झाला नाही, तर शेवटी देशाचा विकास होणार नाही. ही भावना मनात ठेवून काम आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. पण आजपर्यंत तुम्ही पुरोगामी कोल्हापुरातील एक नेतृत्व म्हणून तुमची प्रतिमा आहे, होती. पण आता तुम्ही ज्या भाजपवरती, शिवसेनेवरती टीका करत होता जातीवादी पक्ष म्हणून, त्यांच्याच बरोबर तुम्हाला काम करायला लागतंय, याचा पण मनातून कधी त्रास होत नाही का? नाही नाही, मनात आपण आता एक विचारधारा स्वीकारलेली आहे. कदाचित आमचा महात्मा फुले आंबेडकर आणि जो विचारसरणी आहे, कदाचित ही आम्ही कधीच विचारधारा सोडलेली नाही. ही विचारधारा घेऊनच आम्ही त्याच्यावर चर्चेला बसतो आणि त्यांनी मान्य केले, बाबा तुमची विचारधारा तुम्ही काय सोडू नका. चला पुन्हा एकदा नामदार मुश्रीफ यांच्याकडे येतो. तुम्ही ज्या खात्याचे मंत्री आहात त्यामध्ये मध्यंतरी एक मोठा एक प्रश्न निर्माण झाला होता की सरकारी रुग्णालयांमध्ये अचानक वाढलेले मृत्यू, सरकारी रुग्णालयातील मृत्यू दर कमी करण्यासाठी कायमस्वरूपी काही उपाययोजना करणार आहात का? होतं काय, एखादी घटना घडल्यानंतर त्यावरती चर्चा होते, त्यानंतर तो विषय मागे पडतो आणि पुन्हा काही वर्षानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती असते. तर मुळात सरकारी रुग्णालयांची संपूर्ण इमेज बदलण्यासाठी काही प्रयत्न करणार आहात का? अजूनही अस्वच्छता प्रचंड असते, तुम्ही म्हटलात तसं बिल्डिंग खूप अपुऱ्या, जागा कमी असते, मनुष्यबळाचा मोठा प्रॉब्लेम आहे, पुरेसा निधी मिळत नाही, औषध खरेदीमधला भ्रष्टाचार आहे. या सगळ्यावरती कंट्रोल कसा आणणार आणि मूळ प्रश्न की मृत्यूदर कमी करण्यासाठी काही विचार केलाय का? काय रे की सरकारी इस्पितळ याच्यामध्ये रोज ज्या ओपीडी आहेत किंवा रोज ॲडमिट होणारे लोक आहेत, कोण आहेत? सर्वसामान्य गरीब माणूस, अतिशय गरीब माणसं ते हो. येतात. आता खाजगी दवाखान्यामध्ये एखादा पेशंट ॲडमिट झाला की त्यांना बिलं भरमसाठ लावली जातात आणि त्यांना सांगितलं जातं की आता बाबा एवढं बिल जर नाही भरलं तर तुम्ही डिस्चार्ज घ्या. आता एकदा तिथं सलाईन लावलेलं असलं किंवा त्याला हे लावलं असेल व्हेंटिलेटर, तर त्याने बिचाराने जायचं कुठं? तो पैसे तर देऊ शकत नाही, मग त्याला यावं लागतं सरकारी इस्पितळात. तो शेवटच्या स्टेजला झालेला असतो. अपघात झालेलं पेशंट हे खाजगी दवाखान्यात ॲडमिटच करून घेत नाहीत, कारण पोलिसांचं ससेमेला लागेल म्हणून ते सरकारी इस्पितळात पाठवतात. सर्पदंश, आत्महत्यात केलेले लोक, ह्या सगळ्यांना तिथं यावं लागतं. आणि विष एखादं प्राशन केलं तरीसुद्धा, आणि त्यामुळे साहजिकच ही मृत्यूदर वाढतो, कारण हे खाजगी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं जात नाही. दुसरा जो विषय आहे की साफसफाई, याबद्दल आता परवा नांदेडची घटना झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी फार मोठी व्यापक बैठक घेतली. दोन्ही उपमुख्यमंत्री हजर होते, आम्ही दोघेही आरोग्यमंत्री हजर होतो आणि फार मोठे आम्ही स्टेप्स घ्यायला ठरलो आहे. आता आमच्या वैद्यकीय शिक्षण विभागाबद्दल बोलायचं झालं, क्लास 1 आणि क्लास 2 कोण आहे ते? प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि सहाय्यक प्राध्यापक, की जे तज्ज्ञ लोक आहेत. यांची भरती ही MPSC मार्फतच होते किंवा आम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने भरतो. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जेव्हा भरतो आम्ही, जाहिरात करतो, त्यावेळेला कुणी येत नाही. का? की ते प्रॅक्टिस करताना त्याला इतका पैसा मिळतो, तिकडे येतच नाहीत. त्यासाठी मी समिती नेमलेली आहे. आकृष्ट करण्यासाठी काय करावं, कारण MPSC काय रोज परीक्षा घेत बसणार नाही, काही जागा रिकाम्या राहणार. NMCच्या दानप्रमाणे तेवढे प्राध्यापक आपल्याला द्यावेच लागणार, आणि म्हणून आपण त्याला जास्त आकर्षक करतोय. MPSCला स्पष्टपणानं हायकोर्टने आदेश दिलेत की पदं भरा लवकर, आरोग्य विभागाची ती भरली जातील. क्लास 3ची 100% पदं भरली आपण. TCS मार्फत परीक्षा घेतली, पूर्णपणानं त्याची आता मेरिट लिस्ट लागलेली आहे. ऑर्डर तयार होतील 9-10 तारखेलाच. हे जरंगी पाटलांचं थोडंसं आंदोलन होतं, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री घेऊन 100% क्लास 4ची जवळजवळ 5-5.5 हजार पदं एकही शिल्लक राहणार नाही. त्यामध्ये नर्स, वार्डबॉय बिडवाय हे भरतोय आपण. राहिला क्लास 4, तो आपण जिल्हाधिकारीची जी समिती आहे जिल्ह्याला, ते भरती ती समिती. त्यामध्ये झाले की बिंदू नामावली तपासण्याचं काम सुरू आहे.
त्यांनाही तात्काळ ते करण्याचे आम्ही आदेश दिलेले आहेत. बर. आणि मला वाटतं ती झाली की पण ही भरती कंत्राटी असेल की सरकारी असेल? सरकारी. अच्छा. आणि हे 100% कंत्राटी म्हणजे साफसफाई, हां. क्लिनिंग आणि आपल्याला जेवणाचं जे आहे तेवढंच कंत्राटी आहे. बाकीचं संपूर्ण ही पदं नियमित आणि ह्याची आहेत. पण परदेशात गेल्यानंतर तिथली जी आरोग्य व्यवस्था असती, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, त्याचं आपण नेहमी कौतुक करतो. भारतामध्ये असं चित्र कधी निर्माण होणार असा प्रश्न पडतो. आता ते खरं आहे की आपण एकूण बजेटच्या किती टक्के रक्कम शिक्षणावर खर्च करावी आणि किती टक्के करावी आरोग्यावर, ह्याला थोडंसं तो पॉलिसी मॅटर म्हणून त्याकडे बघितलं पाहिजे. ते झालं नाही. आता मी आता वैद्यकीय शिक्षण खात्याचा मंत्री आहे. आता माझ्याकडे एकूण 27 कॉलेजेस आणि 27 वैद्यकीय महाविद्यालयाचे हॉस्पिटल्स आहेत. ह्या सरकारी इस्पितळामध्ये किडनी ट्रान्सप्लांट आणि लिव्हर ट्रान्सप्लांट मी करूनच दाखवेन. हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करायचे. पण मग त्याच्यामुळं या सगळ्या खाजगी हॉस्पिटल लॉबीचा काही दबाव येत नाही ना? नाही, त्यांचा काही दबाव येण्याचा संबंध नाही. आता आपण डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न बघितले, आता आपण ऑब्जेक्टिव्हकडे जाऊया. मला तुम्हाला प्रश्न विचारायचे, त्याच्यामध्ये पर्याय आहेत. तुमच्या दृष्टीनं तुमच्या आयुष्यातील सर्वात प्रभावी नेता कोण? शरद पवार की बाळासाहेब ठाकरे? माझ्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त प्रभावी नेता कोण? अजित पवार. शरद पवार की बाळासाहेब ठाकरे? त्या दोघांमधले कोण? ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तुमच्या दृष्टीनं सर्वात कार्यक्षम मुख्यमंत्री कोण? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? नाही, आता मुख्यमंत्री पदाचं काय आहे की प्रत्येकाने आपापल्या परीने चांगलं काम केलं. देवेंद्र फडणवीस 5 वर्ष चांगलं काम केलं, शिंदे साहेब चांगलं करतायत, उद्धव ठाकरे सुद्धा थोडंसं करोनाचा काळ होता. पण तुम्ही उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात पण काम केलंय आणि आता एकनाथ शिंदेच्या पण आहात. त्यामुळे तुमच्या दृष्टीनं तुलनात्मक तुम्ही जास्ती मार्क कोणाला द्याल? नाही, मी माझ्या जवळजवळ 8 मुख्यमंत्री झाले माझ्या काळात. त्यामध्ये सगळ्यांनी आपापल्या परीने चांगलं काम केलं. तुम्ही खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे पट्टशिष्य म्हणून तुमची ओळख होती. विक्रमसिंह घाडगेंबरोबर तुमचा स्नेह होता. स्नेह नाही, त्यांचाही शिष्य. त्यांचाही शिष्य. तुम्ही दोघांचे शिष्य. तुमचा पट्टशिष्य किंवा राजकीय उत्तराधिकारी कोण? नाही, मी त्यांचा पट्टशिष्यपेक्षा माझ्या अनेक वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये 40 वर्ष मी सामाजिक जीवनात, 40-45 वर्ष विक्रमसिंह घाडगेंचा संयमी स्वभाव आणि आक्रमकपणा हा मंडलिकचा, म्हणजे दोन्ही गुण माझ्यात आले. आता माझा उत्तराधिकारी कोण याचं उत्तर थोड्या दिवसात तुम्हाला मिळेल. तुम्ही उत्तराधिकारी शोधलेला आहे किंवा तयार केलेला आहे? शोध चालू आहे. शोध चालू आहे. पण मग इतक्या वर्षामध्ये उत्तराधिकारी तयार करता आला नाही? करता येते, पण अनेक लोक आहेत, त्यातला एखादा काढला पाहिजे ना. कोणतं खातं तुम्हाला अधिक आवडतं होतं, ग्रामविकास की वैद्यकीय शिक्षण? हे ग्रामविकास खातं हे फार मोठं खातं होतं आणि वैद्यकीय शिक्षण हे सुद्धा वैद्यकीय क्षेत्रातलं चांगलं खातं आहे. जी जबाबदारी येईल ती मी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडतो आणि अनेक शोध लावतो मी या सगळ्या क्षेत्रात. आणि विशेष सहाय्य जे खातं आहे मी मागून घेतो, ते संजय गांधी खातं जे आहे गरिबांचं, त्यामध्ये फार मला इंटरेस्ट आहे. आगामी निवडणुकांसाठी कोणता राजकीय पक्ष प्रमुख विरोधक असेल, त्रासदायक वाटतो? काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना गट की शरद पवार राष्ट्रवादी गट? नाही, आता काय आहे की आपापल्या परीने ते आता विरोधक म्हणून काम करतायत. आता काँग्रेस हा आपल्या जिल्ह्यापुरता आहे, राज्यापुरतं काय फारसं. उद्धव ठाकरेंचा गट थोडासा मुंबई आणि या भागामध्ये, कोकणमध्ये अशी विभागवार अशी संख्या आहे. त्यामुळे एकत्रितपणाने निवडणुकीनंतरच आपल्याला कळेल की कोण प्रभावी ठरेल. पालकमंत्रीपदाचं, कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचं तुमचं स्वप्न पूर्ण झालं. आता राज्य स्तरावरती कुठलं स्वप्न आहे अजून? नाही, शेवटी माणसाला इच्छाही असतातच. तशी कुठली इच्छा आहे? इच्छा संपत नसतात. आज बोलण्यात काय अर्थ नाही. आणि ते माझ्या 35-40 वर्ष राजकीय जीवनात झाल्यानंतर तर तुम्ही बोललंच पाहिजेत. नाही, बोललं पाहिजे, खरं आहे. खरं काय होतं, यामुळे वाद तयार होतात. मी मनात ठरवलं मी काय व्हायचं हे, पण मग ते मन कधीतरी मोकळं केलं पाहिजे ना. पण होईल ना कधीतरी. परवा आपण बोलता बोलता असं म्हटलं होतं की जयंत पाटील साहेब सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष, हे सुद्धा तुमच्याबरोबर या शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी व्हायला उत्सुक होते, पण अशी एक काहीतरी घटना घडली त्यामुळे ते थांबले. या सगळ्या घटना, तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी कधी मोकळ्या करणार आहात? त्यावेळी मी सांगितलं ही घटना काय घडली मी काय सांगणार नाही. काय झालं की त्यांनी परवा मला वाटते
इचलकरंजीमध्ये ते आले होते आणि त्यांनी सभेत सांगितलं की मुश्रीफांना आम्ही भाजपरूपी रावणाचा वध करण्यासाठी पाठवलेला आहे. ही संभ्रमावस्था जी करणं हे बरोबर नव्हतं त्यांच्यासारख्या माणसाने किंवा मी. आणि मग मी जर काय वक्तव्यच केलं नसतं तर भारतीय जनता पक्ष असेल किंवा एकनाथ शिंदे गट त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका निर्माण झाल्या असत्या. म्हणून मी म्हणालो किंवा मी आता जे आलेलो आहे ते प्रामाणिकपणानं आम्ही जी आघाडी धर्म स्वीकारला युतीचं तो आम्ही पार पाडीन. आणि मग ते सुद्धा कसे आमच्याबरोबर येणार होते आणि कशामुळे ते आले नाहीत याचं मी त्यावेळा निवेदन केलेलं होतं. आणि ती घटना मी सांगणार नाही, त्याला अजून वेळ आहे असं मी बोललो होतो. पण मग भविष्यामध्ये जयंत पाटील हे पण भाजपमध्ये येतील अशी काही शक्यता आहे का? ते काय मला माहिती नाही, परंतु मी त्या घटनेचा केला होता की त्या चर्चेत ते आमच्यावर असायचे. शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात पुन्हा मनोमिलन होण्याची शक्यता आहे का? आज तरी कधी तुमची इच्छा आहे का? हे आज तरी काय दिसत नाही ती. अच्छा, मला वाटतं आदरणीय हसन मुश्रीफ साहेब यांनी प्रत्येक प्रश्नाला अत्यंत संयमीपणानं आणि त्यांच्या राजकीय प्रगल्भतेचा अनुभव त्याच्यामागचा दिसतोय की त्यांनी प्रत्येक प्रश्नाला सविस्तर आणि व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे. राजकीय प्रश्न असू दे किंवा प्रशासकीय पातळीवरती त्यांची आत्तापर्यंतची कारकीर्द असू दे, अभ्यास असू दे, या सगळ्याबद्दल त्यांनी आता आपल्यासमोर विस्तृतपणे आपलं मन मोकळं केलं आहे. जिथे मन मोकळं करायचं तिथंच केलं आहे, जिथे थांबायचं बोलायचं नाही तिथेही मात्र ते अजिबात बोललेले नाही आहेत. पण आज आमच्या स्टुडिओमध्ये हसन मुश्रीफ साहेब आले, अत्यंत मनमोकळेपणानं या मुलाखतीमध्ये बोलले, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.